अहो आपलं 90 दिवसाचं चॅलेंज चालू आहे बरोबर. होय पण त्यात तुम्ही साखर घेऊ नका, गोड काही खाऊ नका असं म्हटलंय बरोबर. बरोबर. मग बऱ्याच जणांना सवय असते की चहा प्यायची वगैरे असं, मग त्यामुळे त्यांना असं गोड खायचं क्रेविंग होतंय, काही जणांचं चक्कर आल्यागत होतंय, डोकं दुखतंय, मग काय करायचं? लय भारी मुद्दा आहे. अर्चनानं आत्ता काय विचारलंय की बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम होतोय की 90 दिवसात चॅलेंज आहे, मी त्याच्यामध्ये सांगितलं गोड बंद करायचं आहे, पण पूर्ण बंद करू नका. चक्कर येते, ज्यांना सवय आहे पहिली चहा प्यायची प्या, फक्त प्रमाण कमी, सकाळी 1 कप संध्याकाळी 1 कप चालेल, फक्त साखर कमी प्रमाणात घ्या. पूर्ण बंद करायची गरज नाही. चहा पिऊ वाटतोय चहा प्या, गोड खा वाटतंय प्रमाणात खावा, फक्त व्यायाम करा. व्यायामाला कारण सांगू नका. आपण लहान लहान सवय बदलतोय, त्या सवयीमधून 100% तुम्हाला चांगला रिझल्ट येतोय. पूर्णच बंद केलं पाहिजे असं काही नियम नाही. कुठंही आपण हे केलेलं नाही की हे खायचंच नाही असं काही नाही. खावा, जे घरात मिळते ते खाऊया, फक्त ते बर्न करायचं आहे. 90 दिवसात चॅलेंज त्यासाठी की आपल्याला सवय लावायच्यात, हालचाली करायच्यात. त्याच्यामुळे लय टेन्शन घेऊ नका, लय विचार करू नका. चक्कर येईल आणि पडल एवढी वाट बघायची नाही. एवढं पण बारीक व्हायचं प्रमाण फक्त कमी नाही, पाहिजे. प्रमाण फक्त कमी पाहिजे. आणि मी त्यात सांगतोय उपाशी तर अजिबात बसायचं नाही, किमान 4 टाइम तर खायचं आहे. आणि काय तिने अर्चनाला प्रश्न पडला त्याच्यावर व्हिडिओ बनवू, बरोबर अर्चना?